सुरुवातीला मला उशीर झाला यायला, त्याबद्दल मी पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मीच सम्राटजींचं निलेशजींचं मनापासून स्वागत करतो. दादा बॅटिंग सुरू करतात. सगळ्यात आधी दादा मी स्वागत करतो. खूप घाईचं शेड्यूल आहे तुमचं, तरी तुम्ही आलात. पण आमचा आग्रह अशासाठी होता की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून इथं उद्योजक आलेले आहेत, आंत्रप्रिनर्स आलेले आहेत, जे मध्यम मोठ्या स्वरूपाचे लघु उद्योग स्वरूपाचे व्यवसाय करतात. तुम्ही महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ अर्थमंत्री राहिलेला आहात, उपमुख्यमंत्री आहात. ह्या सगळ्यांच्या तुमच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतात. आम्ही फक्त राजकारणच नसावं, राजकारणाच्या पलीकडे सुद्धा तुमच्या गोष्टी सगळ्यांशी तुम्हाला बोलता येतात, असा आजच्या कार्यक्रमाचा हेतू आहे. हे पाऊस आहे, खूप घाई गडबडीने तुम्ही आलेला आहेत. मी मुलाखतीला थेट सुरुवात करतो. आम्ही तुमच्या आधी जयंत पाटील बोलून गेले, त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर सुद्धा भाष्य केलं. तुम्ही यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केलाय. समोर बसलेले रोजगार निर्मिती करणारे, स्किल डेव्हलप करणारे आणि स्वतःच्या बळावर स्वतःचं एक नाव उभं करणारे असे लोक समुदाय आहे. तुमच्या अर्थसंकल्पामध्ये यांना काय आहे? मला पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना सांगायचं, कारण मी येतानाच नेमके जयंतराव त्यांचं चर्चा जी त्यांनी केली इथं, त्यांनी त्यांचे विचार मांडले. ते विचार मांडून ते परत चाललेले होते. त्यावेळेस मी थोडंसं त्यांना विचारलं की काय, परंतु तुम्ही काय आता सांगितलं ते आता खोडायचं काम करतो मी जाऊन. पण मला नक्की कळेल ना की त्यांनी काय सांगितलं. थोडक्यात मला थोडंसं काही जणांनी सांगितलं की ते बजेटबद्दल बोलले, आपल्या इथली इंडस्ट्री बाहेर जाती त्याच्याबद्दल बोलले. त्याच्यानंतर असे काही विषय त्यांनी घेतले, जीएसटीच्या बद्दल ते त्या ठिकाणी बोलले. वास्तविक काय होतं, आम्ही लोक राजकारणातली लोक असल्यामुळं बरेच जण रुलिंग पार्टीचे असतात, ते रुलिंग पार्टीच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करतात. जे अपोजिशनला असतात ते आम्ही कसं चुकीचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. कारण मी दोन्ही पदं सांभाळलेली आहेत. मी सरकारमध्ये पण अनेक वर्ष राहिलो, मी विरोधी पक्ष नेता देखील 1.5-1.25 वर्षापूर्वी होतो. त्याच्यामुळे मला त्यातली बऱ्यापैकी माहिती आहे. परंतु पुणेकरांना माहिती आहे, महाराष्ट्रालाही माहिती आहे की मी जे काही बोलतो ते आत एक बाहेर एक असले डबल गेम मी कधी खेळत नाही. जे असेल ते वस्तुस्थिती सांगत असतो. मी जीएसटीच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगेन की खरं तर जीएसटी वन नेशन वन टॅक्स हे स्वतः अर्थतज्ञ म्हणून ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगांच्यावर देशाची जबाबदारी होती, त्यांनी अर्थ मंत्रालय सांभाळलं, तेव्हा मी खासदार झालो होतो. पी.व्ही. नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळात मला थोडा काळ मिळाला. पण तेव्हा मी त्यांचं बघितलं की त्यांनी खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि त्याचं स्वागत नंतर वाजपेयींनी पण केलं, आपण सगळ्यांनीच केलं. त्याचा फायदा आपल्याला झाला. अनेक देश आर्थिक विवंचनेत आले, परंतु त्या मंदीच्या काळात पण तुमचा माझा भारत देश टिकला, आपली अर्थव्यवस्था टिकली. त्याला एकमेव कारण म्हणजे खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार आपण त्या काळामध्ये केलेला होता. मनमोहन सिंग अर्थतज्ञ होते आणि नंतर 10 वर्ष ते अर्थमंत्री पंतप्रधान राहिले. आणि त्यावेळेस मात्र त्यांनी जीएसटीचा आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस जे विरोधक होते ते मात्र वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री असताना ते विरोध करत होते. अशी साधारण परिस्थिती मी स्वतः अनुभवलेली आहे, मी स्वतः पाहिलेली आहे. परंतु नंतर जीएसटी आला. जीएसटीमुळं निश्चितपणे टॅक्सचं उत्पन्न केंद्राचं वाढतंय, राज्याचं वाढतंय. आज तुमच्या माझ्या देशामध्ये जो जीएसटी गोळा होतो त्याच्यातला 16% जीएसटी एकट्या तुमच्या माझ्या महाराष्ट्रात गोळा होतो आणि बाकीचा सगळा 84% हा देशात गोळा होतो, सगळी बाकीची राज्य मिळून. आणि त्यातला 50% आपला गोळा झालेला आपल्याला मिळतो, निम्मा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला त्या ठिकाणी जातो. त्याच्यामुळं मी अर्थमंत्री म्हणून अनेक वर्ष काम केलेले. आत्ताही मी बघतो साधारण 35,000 कोटी 40,000 कोटींनी आपला जीएसटी वाढतोय दरवर्षी. जीएसटी बद्दल देखील आमच्या उद्योगपतींचं किंवा छोट्या लघु उद्योजकांचं, स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाल्यांचं सगळ्यांचं एक म्हणणं आहे की बाबा त्याच्यात किचकट आहे, अमुक आहे, तमुक आहे. त्याच्यातले जेवढे किचकट प्रकार आहेत, आमचे वर्षातनं जीएसटी काउन्सिल असतं. स्वतः देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्याचे प्रमुख असतात. आम्ही सगळे अर्थमंत्री त्याचे मेंबर असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करतो कुठला टॅक्स जास्त आहे, कुठला कमी केला पाहिजे. त्याच्यामध्ये साधारण लोकशाही पद्धतीनं मेजॉरिटी आम्ही करतो आणि त्याच्या पद्धतीनं तसे निर्णय घेतो. आता त्यांनी काय सांगितलं मला आता माहिती नाही, परंतु साधारण सर्वसामान्य माणसाला, गरीबाला लागणाऱ्या गोष्टी
ज्या असतात किंवा आमच्या शेतकऱ्याला लागणाऱ्या ज्या बाबी असतात त्याला कमीत कमी टॅक्स किंवा त्या टॅक्सपासून कसं त्याला दूर ठेवता येईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे चालू असतो. जसं शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नाहीये तशा पद्धतीनं आमचा प्रयत्न त्याच्यात असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला तुम्हाला एक सांगायचं आहे, जसं जीएसटीच्या बाबतीमध्ये आपण आपलं रिसोर्सेस वाढवण्याचं काम करतो, म्हणजे साधारण मी मुद्दाम मला थोडंसं माहितीच आहे की ह्या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निघणार. आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्ही मला बजेटच्या बद्दल पण सांगितलेलं होतं. यंदा मी 6,12,293 कोटी रुपयाचं बजेट मांडलं, परंतु पुरवणी मागण्यामध्ये मला काही रक्कमा जास्त ठेवाव्या लागल्या. त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण ही जी काही योजना आहे त्याला आम्हाला थोडा निधी ठेवावा लागला. आम्ही साधारण मी बघितलं ह्यावेळेस गरीब वर्गाला आणि विकास या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही अर्थसंकल्पातल्या पुरवणी मागण्यामध्ये देखील काही गोष्टीचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केला. काही विरोधक आमच्यावर आरोप करतात की इंडस्ट्री गेली. इंडस्ट्रीच्या करता स्वतः आम्ही उदय सामंत म्हणून उद्योगमंत्री आहेत, त्यांना श्वेतपत्रिका काढायला सांगितली. मला आजच्या ह्या चर्चेच्या निमित्तानं महाराष्ट्राला तमाम पुणेकरांना सांगायचंय, आज देखील परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ह्याच्यामध्ये कुठेही आपला नंबर उलट मागे गेलेला होता, तो आज आपण पहिल्या क्रमांकावर आलेलो आहे. दुसरी गोष्ट त्या संदर्भामध्ये, कारण माझं परवा मी उदय सामंत आणि देवेंद्रजी आम्ही गडचिरोलीला एका कार्यक्रमाला गेलेलो होतो. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचा कार्यक्रम होता. आता ते सध्या 2,5-3 हजार कोटीची गुंतवणूक करतात, पण पुढे 10,000 कोटीपर्यंत ते गुंतवणूक करणार आहेत. आणि तिथं जे काही रॉ मटेरियल स्टील तयार करण्याचं मिळालेलं आहे, माईन जी मिळालेली आहे ती प्रचंड मोठी आहे. काही लाख कोटीचा माल त्याच्यामध्ये आहे, एवढा तिथं साठा आहे. आणि तिथं आता चांगल्या प्रकारची गुंतवणूक व्हायला लागलेली आहे. लॉईड्स म्हणून कंपनीनं पण तिथं मोठी गुंतवणूक केलेली आहे. स्थानिकांना तिथं रोजगार मिळालेला आहे. मला तिथं मुली भेटल्या, त्या म्हणल्या की दादा आम्ही ओल्वो चालवतो. आदिवासी मुली आज ओल्वो चालवतात, त्यांना चांगल्या प्रकारे स्केल मिळतंय, त्या उत्तम पद्धतीनं त्यांना आरोग्याच्या सेवा दिल्या जातात, शिक्षणाच्या सेवा दिल्या जातात. अशा पद्धतीनं तिथलं एकंदरीत वातावरण बदलायला लागलं. त्याच वेळेस आम्ही चॉपरमध्ये, ते सगळी बातमी खोटी होती, भरकटलं, काही चॉपर भरकटलेलं नव्हतं. आम्ही चॉपरमध्ये गप्पा मारत चाललेलो होतो आणि मला माझ्या शेजारी हा होता उदय, तिथं देवेंद्र होता आणि पार्थ आणि माझा PS समोर बसले होते. तर त्यांनी मला सांगितलं बघा अमक्या चॅनलला चाललंय की आपलं हेलिकॉप्टर भरकटलंय, कुठंतरी चाललंय. आता म्हणलं हे काय चाललेलं आहे, हे असल्या बातम्या पण द्यायचं बंद करा. सगळ्याच मला तुम्हाला नाही सांगता येत, पण सामला मला सांगायचं या निमित्तानं, म्हणजे ते देत नाही पण तू तशा देऊ नयेत, इतरांचा त्यांनी तसा विचार करू नये. मला एक सांगायचं होतं की तसं काही नव्हतं. त्यावेळेस आमची चर्चा झाली की आपल्यामध्ये बऱ्यापैकी गुंतवणूक काही लाख कोटीची येते. तर आम्ही पुन्हा त्यांना सांगितलं की तू ताबडतोब श्वेतपत्रिका काढ. आणि हा जो काही सातत्याने नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, ह्या तिकडं गेला, हे तिकडं गेलं, अमुक गेलं, तमुक गेलं, ह्या प्रकारे जे काही चाललंय, आणि त्याच्यातनं मग जो महाराष्ट्रीयन माणूस आहे, जो मराठी माणूस आहे, त्याला वाटतं की व ह्यांचं काय चाललंय राज्यकर्त्यांचं. कारण असताना त्याची किंमत आम्हा लोकांना मोजावी लागते. त्याकरता लवकरच आम्ही श्वेतपत्रिका काढू. मी 23ला मुंबईला जाणार आहे, त्यावेळेस पुन्हा मी हे करतो. आणि तिथं कांबळे म्हणून आमचे इंडस्ट्री सेक्रेटरी होते, त्यांना पण मी सांगितलेले, तेही मला सांगत होते की दादा ह्या गोष्टी आपल्याला इन्सेंटिव्ह आम्ही देतो. चांगल्या इंडस्ट्री आपल्याकडे आकर्षित होण्याच्या करता इन्सेंटिव्ह देण्याचे प्रकार असतात. ती पण मीटिंग आम्ही CM साहेबांना काल सातारला आम्ही तिघही होतो लावायला सांगितलेली. कॅबिनेट झाल्यानंतर ती मीटिंग होईल आणि त्याच्यातनं जे काही प्रकल्प आपल्याकडे मोठे मोठे येतात त्यांना काय इन्सेंटिव्ह आपल्याला देता येतील वगैरे, त्या सगळ्या गोष्टी करून त्याच्यातनं तुमच्या माझ्या महाराष्ट्राला कसा रोजगार निर्माण होईल, ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना. आणि ह्या मोठ्या इंडस्ट्रीमुळं माझ्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीला देखील त्याचा बेनिफिट डायरेक्ट इनडायरेक्ट झाला पाहिजे, अशा प्रकारची आमची सगळ्यांची तयारी आहे आणि आम्ही त्या रस्त्याने चाललेलो आहे. मगाशी तुम्ही अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये बोलला, मला तुम्हाला आणि महाराष्ट्राला सांगायचंय 6,12,293 कोटीचं आम्ही बजेट मांडलेलं असलं तरी आज आपण साधारण विकास कामावर निम्मा पैसा खर्च करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, त्याच्यामध्ये बराचसा खर्च मला
अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर पेन्शनवर करावा लागतो. आता सध्या 1,60,000 कोटी रुपये आपण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सॅलरीवर खर्च करतो, पगारावर, आणि पेन्शनवर 75,000 कोटी रुपये आपण खर्च करतोय. आता आम्ही थोडी कमी 1,00,000 अधिकारी क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 ची भरती केलेली आहे. त्याच्यामध्ये काही आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर पण घेतलेलं आहे, कारण आता सगळेच स्टेट्स 100% सगळा स्टाफ भरत नाही. काही बाबतीत कॉन्ट्रॅक्ट बेसवर साधारण क्लास 4 भरण्याचा प्रयत्न करतात आणि बाकीच्या बाबतीत जेवढ्या काही जागा आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये भरता येतील त्या पण भरल्या. गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा 1,00,000च्या पेक्षा जास्त नोकऱ्या आम्ही आता महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत. आता जीएसटीच्या संदर्भामध्ये देखील 23-24 मध्ये आपला जीएसटी जमा झालेला होता साधारण 3,20,000 कोटी, आणि त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं 15 ते 16% आपला देशाचा हिस्सा आपल्याच महाराष्ट्रातनं गोळा होत असतो. आता मे पर्यंत पण 65,000 कोटी एप्रिल मे पर्यंत झाला अशा पद्धतीनं. आणि तुम्ही जर बघितलं तर हे कर आपण जो गोळा करतो त्याच्यात मेन म्हणजे जीएसटी असतं, दुसरा वॅट असतो, तिसरा प्रोफेशन टॅक्स असतो, आणि ह्याच्यामध्ये सातत्याने बऱ्यापैकी वाढ होतीये. साधारण 12%, 13%, 12%, 13%, आणि त्या प्रमाणात मी माझं अर्थसंकल्पाचं बजेट वाढवत असतो. मात्र एकदा फक्त मी कोरोनाच्या काळात अर्थमंत्री होतो तेव्हा माझी वाढ झाली नाही, तेव्हा आपल्या राज्याची 13% मायनसला आपण गेलो. परंतु सगळंच इंडस्ट्री बंद पडलेली होती, सगळे घरात होते, तुम्हाला ते सगळं माहिती आहे. पण त्याच्यानंतर कोरोना संपल्यावर एकदम वाढ आपली 37% गेली. अशाही प्रकारच्या काही गोष्टी झाल्यात, पण ॲव्हरेज आपली 13-14, 12 अशा प्रकारची वाढ त्याच्यामध्ये होती, असा साधारण त्याच्यातला कल आहे. आणि एकंदरीत मला तुम्हाला एक दुसरं सांगायचं आहे. मी मगाशी जीएसटीचं साधारण हे सांगितलेलंच आहे. आता काय व्हायला लागलंय, बहुतेक जण तुम्हाला पण निलेशजी, सम्राटजी प्रश्न पडत असेल, समोरच्यांनाही प्रश्न पडत असेल की बाबा ह्यांनी आता एकदम एवढ्या ज्या योजना आणल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ते 21 ते 65 वयोगटातल्या महिलांना, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच महिला ज्या गरीब आहेत, ज्या मोलमजुरी करतात, ज्या आमच्या शेतमजुरी करतात, ज्या धुडभांडी करतात, अशा प्रकारच्या ज्या महिला आहेत, अशा महिलांच्या करता ही योजना आणलेली 1,500 रुपये त्यांच्या घरामध्ये द्यायचे. आणि ह्याच्याकरता आपण एक तरतूद पण केलेली आहे. त्या संदर्भात अर्ज मागवताना आम्हाला आमचं थोडंसं अडचणी येत आहेत. ऑनलाईनला बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. तुम्ही बघताय आपण सगळेजण कॉम्प्युटरच्या युगात आहोत, परंतु ह्या 1-2 दिवसात जगामध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात त्याच्यामुळं पूर्ण म्हणजे विमानावर पण ह्याच्यावर परिणाम झालेला आहे, आणि म्हणजे तिथल्या प्रवाशावर. आणि काही जणांचं म्हणणं की हा जो झटका आहे त्याच्यातनं काही वर्ष आपण जग मागं गेलेलं आहे. तो आता दुसरा चर्चेचा भाग आहे, तिथं मी जास्त जात नाही, पण घडलंय मात्र निश्चितपणे. आज ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचं सगळ्यांचं ह्यांचे माझ्यावर आरोप होतात की राज्यावर कर्जाचा बोजा वाढलेला आहे. माझी ह्या मुलाखतीच्या द्वारे महाराष्ट्रातल्या जनतेला मी कधी तुम्हाला चुकीचं सांगणार नाही, जे आहे ते खरं सांगणारा माणूस आहे मी. त्यामध्ये आपलं 15-16ला स्थूल उत्पन्न होतं साधारण 19 लाख कोटीचं, म्हणजे 19-20 लाख कोटीचं होतं, आणि आपल्यावर त्यावेळेस 3.25 लाख कोटीचं कर्ज होतं. साधारण ते स्थूल उत्पन्नाच्या 17% होतं. आपल्याला केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना, कुठली राज्य कुठल्याही प्रकारे कर्ज काढतील, काही करतील, तर काही लिमिट लावलेलं आहे की बाबा त्या त्या राज्यांचं स्थूल उत्पन्न जे असेल त्या स्थूल उत्पन्नाच्या जास्तीत जास्त त्यांना 25% कर्ज काढता येईल. परंतु निलेशजी, आम्ही 25% आम्हालाही कळतं कधी काही आकस्मिक काही घटना घडली, जसं कोरोनाचं संकट आलं, आणखीन काही संकट येतात, नैसर्गिक संकट असतं, भूकंपासारखं प्रकरण होतं, असे काही वेगवेगळ्या घटना घडतात.
आणि कधी दुष्काळ पडतो, गारपीट होते, अनेक अतिवृष्टी होते, त्यावेळेस देखील आपल्याला ओढाताण होता कामा नये. म्हणून तुम्ही जर बघितलं तर 20 लाख, अंदाजे 20 लाख कोटी रुपये आपलं स्थूल उत्पन्न असताना आपण 3.25 लाख कोटीच्या पेक्षा जास्तीचं कर्ज म्हणजे उचललेलं होतं. साधारण 3.5 लाख कोटी कर्ज उचललेलं होतं. आता आपलं साधारण 40 लाख कोटी कर्ज 23-24ला होतं. आपण 7 लाख कोटीपर्यंत गेलेलो होतो. म्हणजे 20 लाखाला 3.5 लाख कोटी कर्ज, तर 40 लाखाला 7 कोटी कर्ज. साधं सरळ गणित आहे. पण असा विचार केला आणि ते स्थूल उत्पन्नाच्या 17% आहे, जो आम्हाला 25% अधिकार आहे. मी एक आपल्या सगळ्यांना माहिती देतो, मधल्या काळामध्ये केरळ 25%च्या पुढे गेलं. केरळ पण एक चांगलं राज्य आहे, जास्तीत जास्त शिकलेला वर्ग तिथं आहे, परंतु तिथल्या लोकांनी कर्ज काढताना तिथल्या सरकारने 25%च्या पुढे गेले. केंद्र सरकारने सांगितलं आता आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही. केंद्राने परवानगी नाही दिली तर तुम्हाला कर्ज काढता येत नाही, वित्तीय संस्था तुम्हाला लोन देत नाही. मग ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाला केंद्राने सांगितलं की आम्ही सगळ्यांना काही बंधनं घालून दिलेली आहेत, नाहीतर सगळं काही पण कर्जबाजारी करून टाकतील. 25%च्या पुढे गेलेले. त्यांनी विचारलं, ते म्हणले हो गेले. तुम्ही का गेला? नाही आमचं जरा चुकलं, आम्ही गेलोय, परंतु आता आमचे पगार म्हणतायत. निलेशजी, मधल्या काळामध्ये आंध्र प्रदेशचे सॅलरी 4 महिने झालेली नव्हती. जगनमोहन ज्यावेळेस तिथं मुख्यमंत्री होते ना, आता बदलले लोकांनी त्यांना, परंतु अशा लोकोपयोगी घोषणा करणं फार अवघड असतं, त्याची अंमलबजावणी पण करता आली पाहिजे. मी अर्थमंत्री म्हणून आता ज्या काही घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी, आता वीज माफीची घोषणा, मी हे आत्ता सांगतो की आत्ता आपलं साधारण 24-25चा अर्थसंकल्पीय अंदाज 43 लाख कोटीपर्यंत आपलं स्थूल उत्पन्न होईल असा आहे. आणि त्या प्रमाणात आम्ही 7.5 लाख कोटीपर्यंत कर्ज म्हणजे 17-18 पर्यंत त्या ठिकाणी घेऊन जाणार. ह्या प्रकारे ते गणित आहे. आपण कुठंही जास्तीचं केलं नाही. पण लोक ऐकतात अरे 7.5 लाख कोटी कर्ज, मग प्रत्येक माणसावर किती कर्ज आहे? तसं जर तुम्ही बघितलं तर अमेरिका हे मोठे मोठे प्रगत राष्ट्र आहेत, त्यांचंही बघा, त्यामध्ये लोन काढलं जातं. आता कितीतरी उद्योगपती किंवा इथं स्मॉल स्केल इंडस्ट्री चालवणारे असतील, ते काही स्वतःच्या ओन फंडातनं इंडस्ट्री टाकतच नाही, ते काही टक्के स्वतः भांडवल आणि काही कर्ज काढतात आणि अशीच इंडस्ट्री ती वाढत असते. आता आपल्याला जायका, जपान गव्हर्नमेंट, वर्ल्ड बँक हे 0.5% पाऊंड 1% कर्ज देतात. आपण मध्ये पुण्यामध्ये जायकाचं सिवरेज ट्रीटमेंट प्लांटच्या करता कर्ज आणलं 1,000 कोटी रुपये. आता हे 1,000 कोटी रुपये आणले. तुम्हाला मी सांगतो की आज एखादा प्रोजेक्ट आम्ही करायचं ठरवलं. आता मागे बरेच दिवस माझ्या मनामध्ये होतं, मागे बी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना आपला रिंग रोड झाला पाहिजे. निलेशजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तेव्हा 10,000 कोटी रुपये रिंग रोडची कॉस्ट होती. ही गोष्ट मी सांगतोय साधारण 10-15 वर्ष झाली असतील, तेव्हा 2012-13ची गोष्ट, म्हणजे 12-13 वर्ष झाली. आता ती कॉस्ट जमिनीला आम्हाला 4 पट मोबदला द्यावा लागतोय, त्याशिवाय शेतकरी जमीन देत नाही. ते जमिनीची कॉस्ट आणि बांधकामाची कॉस्ट, आता तो प्रोजेक्ट गेला 50,000 कोटीला, त्या पट्टीत ते प्रोजेक्ट वाढतात. आणि जयंतरावांनी काहीतरी मगाशी विरार आणि कुठलं तरी तुम्हाला उदाहरण दिलं. वास्तविक विरार, नावाशेवा वगैरे तो कोस्टल रोड आज पण मला पुणेकरांना, महाराष्ट्राला सांगायचंय, परवा जे काही आम्ही उद्घाटन केलं, वरळीवरून आपलं मत्स्यालय आहे ना, मरीन ड्राईव्हचं तिथं यायला पूर्वी निलेशजी आपल्याला अर्धा तास लागत होता, आता 6 मिनिटं लागतात. किती? 6 मिनिटं. त्याच्यामुळं अटल सेतू असेल, पैसे खर्च झाले. अटल सेतू विलासराव देशमुख असतानाच आम्हाला करायचं होतं, परंतु अनिल अंबानी आणि मुकेश अंबानीचा वाद होता. मुकेश अंबानीनं टेंडर भरलं होतं, पण अनिलनं इतकं कमी टेंडर भरलं की ते झालंच नाही. तसंच ते घोंगडं भिजत पडलं. शेवटी त्या पण गोष्टी बघाव्या लागतात. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, करणारा आहे का, त्याची क्षमता आहे का. आता तुम्ही मध्ये बघितलं असेल,
काही राज्यांच्या मध्ये 13 का 14 ब्रिज पडले. असे पत्त्याच्या बंगले ढासळतात तसे ढासळले. शेवटी इथं पण कामं करत असताना आज पुण्यामध्ये मी पहाटेच अधिकाऱ्यांना घेऊन जातो, काय चाललंय कसं चाललंय, किंवा मी पुणेकरांना पण आव्हान करत असतो, कुठं कामामध्ये खोड दिसली तर तुम्ही आम्हाला सांगा, आपण त्याच्यामध्ये बदल करू. आता मागे आपला विद्यापीठाचा ब्रिज पाडावा लागला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सम्राज्य 250 कोटीचा ब्रिज होता, कुणी पाडायचं धाडस करत नव्हतं. मला टाटावाल्यांनी सांगितलं, कारण तो आपला शिवाजीनगर टू हिंजवडी आहे, तो आपण टाटाला दिलेला आहे PPP तत्वावर. टाटांनी मला त्या लोकांनी सांगितलं की दादा हे जर नाही पाडलं तर ह्यांचे कॉलम अधिक, आता तुमचं नवीन जे करायचं ते कॉलम सगळं तिथं वाटोळ होईल. ते म्हणले की पुढेकर कदाचित नावं ठेवतील, काय मूर्ख आहेत, बांधतायत पण पाडतायत पण बांधताना तो विचार झाला नाही. आता पाडला, आम्ही काय 8 दिवसात तो पाडला, पण आता तिथं एकच कॉलम फक्त आलेला आहे. त्या कॉलमवर खालनं रस्ता आहे, वर 4 लेन का 6 लेन आहे, आणि त्याच्यावर ट्रेन जाणार आहे. मेट्रो जी जाणार आहे ती त्याच्यावरनं जाणार आहे. थोडा त्रास पुणेकरांना होतोय, त्यांच्या सहनशीलतेला तर मी सॅल्यूट ठोकतो. अक्षरशः किती त्रास होतोय हा सगळ्यांना जाणवतोय. मी सारखं त्यांच्या मागे लागलोय की बाबा तुम्ही ते लवकर करा. त्यांच्या अडचणी आम्ही सगळे अधिकारी एकत्र बसतो, सोडवतो, त्याच्यातनं ते लवकर झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आपला प्रयत्न चाललेला आहे. अशा अनेक बाबी आहेत की तुम्ही जो मगाशी रस्ता सांगितला वसई ते अलिबाग, तो इतका महत्वाचा रस्ता आहे, त्याच्यामुळे JNPTला तिकडचा सगळा माल त्या ठिकाणी येऊ शकणार आहे. आज तुम्ही पहा, थोडंसं हवामान खराब आहे, वेदर, तर JNPTमध्ये 5-5 दिवसाच्या रांगा लागलेल्या आहेत. माल नाशवंत तर माल खराब होणार. शेवटी आपल्या इथं जगामध्ये 2060ला तर म्हणतायत आपण 250 कोटीपर्यंत पोहोचणार आहे असा अंदाज आहे. आता काय करतायत कोणाला माहिती, अंदाज तर व्यक्त केलाय. म्हणजे एवढ्या लोकांच्या सुविधा देणं, त्याकरता बाहेरनं काही माल आणणं, आपल्या इथल्या तयार झालेल्या वस्तू बाहेर पाठवणं, त्याच्याकरता आम्ही परवा वाढवण बंधाऱ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पहिल्या कॅबिनेटला कुठला निर्णय घेतला तर तुमचा माझ्या महाराष्ट्राला वरदान ठरणारा वाढवण बंदर, चुकून बंधारा म्हणला, पोर्ट, त्याला 77,200 कोटी रुपये मंजूर केले. त्याच्यातले 20 का 25% रक्कम आपली आहे, बाकी सगळी केंद्राची आहे. आणि त्याच्यातनं 10 ते 12 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि इनडायरेक्ट रोजगार मिळेल तो वेगळा. साहजिक आहे, तिथल्या माझ्या कोळी समाजाचा विरोध आहे, परंतु आम्ही त्यांना समजावून सांगू, त्यांचा विरोध मावळण्याकरता त्यांना दुप्पट तिप्पट 4-5 काय त्यांचं मदत करू, जसं समृद्धी महामार्गाला झालं तसं. असा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. परंतु आम्ही पण सरकार चालवणार आहोत, आम्हालाही कळतंय शेवटी कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. उद्या दुसरे पण लोक, जनता ज्यांच्या मनात कोणाला निवडून द्यायचं असेल ते आहे. पण विकास करायचा असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर करावं लागतं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बरोबर तुम्हाला गरजेपुरते स्टाफ पण भरावा लागतो. त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटरचा वापर करून जेवढं काही खालचा म्हणजे संख्या कमी करता येईल ती कमी करता येते. सर्व्हिस तुम्हाला चांगली देता येते आणि त्याच्याच बरोबर आपल्या इथल्या गरीब महिलांना पण मदत करता येते. दादा, तुम्ही जसं म्हटलात की जीएसटीचं उत्पन्न सातत्यानं महाराष्ट्रात वाढत आहे. देशाच्या एकूण जीएसटी उत्पन्नापैकी 16 ते 17% उत्पन्न हे महाराष्ट्र देतं. पण त्याचा परतावा म्हणून जे राज्याला मिळायला हवं त्यामध्ये साधारण 17,000 कोटी रुपये कमी मिळाले आहे, अशा स्वरूपाचा विरोधकांचा आरोप. दादांत खोटा आहे. पद्धत अशी आहे की जेवढे पैसे जमा होतात त्याच्यात निम्मे पैसे तुम्हाला मिळतात. 5% जीएसटी असेल तर 2.5 आपल्याला, 12 असेल तर 6, 18 असेल तर 9. हे काय होतं, मागे ज्यावेळेस जीएसटी लागू झालं त्यावेळेस त्यांनी आम्ही तुम्हाला ऍडिशनलचे काही रकमा देऊ 5 वर्षाच्या करता, सगळ्या देशातल्या राज्यांना सांगितलं. त्या रकमा आपल्या येत होत्या, त्या थोड्याशा मागं थांबलेल्या होत्या, त्या एकट्या महाराष्ट्राच्या थांबल्या नव्हत्या. तिथनं एकदा पैसे रिलीज झाले की प्रत्येकाला त्यांच्या लिमिटमध्ये ते पैसे दिले जातात. म्हणजे
छोटी राज्य असतील तर त्यांना त्या लिमिटमध्ये पैसे मिळतात, मोठी राज्य असतील तर त्या पद्धतीने मिळतात. हे असं नाहीये. पण दादा, म्हणजे अशी परिस्थिती असताना, कारण अजित पवारांना अर्थमंत्री म्हणून आम्ही सातत्यानं पाहत आलोय, ते कधी डेफिसिट अर्थसंकल्प मांडण्याच्या खूप सकारात्मक भूमिकेत नसतात. ते झिरो बजेट मांडतील हवं तर, पण ते डेफिसिटमध्ये जात नाही. यावेळेला बऱ्यापैकी डेफिसिट दिसतंय आणि या ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या घोषणा होत आहेत त्यामुळे मोठा बोजा निर्माण होत आहे असं नाही वाटत? हो का, गेल्या वर्षी देखील मी डेफिसिटमध्ये बजेट मांडलेलं होतं. तर पहिली पुरवणी, दुसरी पुरवणी, तिसरी पुरवणी. माझी पहिली पुरवणी असती ती जूनमध्ये असते, जून जुलैमध्ये. दुसरी असती ती डिसेंबरमध्ये असते. तिसरी असती ते अर्थसंकल्पीय वर्ष संपायच्या आधी असते आणि मग एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होतं. त्यामध्ये काही गोष्टीमध्ये तुम्हाला काटछाट करता येते, जिथं की बाबा ती काटछाट केली तर त्याचा कुठल्याही इतरांच्यावर परिणाम होणार नाही अशा गोष्टीत काटकसर करता येते. आणि तेवढं अर्थ विभागाला आणि प्लॅनिंगला जमलं पाहिजे आणि ते आम्हाला जमतं म्हणूनच आम्ही ते करतो. काही गोष्टी अशा असतात की अर्थसंकल्प मांडत असताना आम्ही तिथं एकंदरीत जमा आणि खर्चाचा विचार करून ह्यावेळेस काय झालं, अर्थसंकल्प मांडत असताना सेंट्रल आम्हाला कुठल्या कुठल्या योजना देतात. निलेशजी, काही ठिकाणी 25% आमचे असतात, 75% त्यांचे असतात, 50-50, 60-40 अशा मॅचिंग ग्रँटवर केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर योजना देत असतं. आत्ताचा अर्थसंकल्प, आता मी त्यांच्याकडे लक्षच ठेवून, म्हणतात की एक पॉझिटिव्ह अर्थसंकल्प निर्मला सीतारामन मांडतील अशी चर्चा आहे सगळ्यांच्या मध्ये आहे. आता त्याच्यातून पण केंद्राचा, तुमच्याकडे तुमचं उत्पन्न टॅक्स रूपाने येणारं, तुमचं पर कॅपिटा काय तिथली परिस्थिती आहे ती, सेंट्रलचं येणारं, तुम्हाला तुमचं स्थूल उत्पन्न वाढल्यानंतर तुम्हाला जे काही लोन उचलता येतं मार्केटमधनं, आम्ही जास्तीत जास्त 6%, 7% व्याजाने मार्केटमधनं लोन उचलतो. इतरांना लोन 9%, 10%, 11% मिळतं. दादा, तुम्ही उत्तम प्रशासक आहात हे महाराष्ट्राने सातत्यानं बघितलंय, त्यामुळे याही परिस्थितीत तुम्ही अर्थव्यवस्था मॅनेज करू शकाल का, प्रशासन योग्य पद्धतीने राबवू शकाल का? तर निश्चितच महाराष्ट्राचा तुमच्यावर त्या संदर्भात विश्वास आहे. पण अचानक गेले काही दिवस आम्ही बघतोय की तुम्ही एक गुलाबी रंगाचं जॅकेट वापरायला लागला, अशा स्वरूपाची चर्चा आहे. पुणेकरांनो, ह्याला गुलाबी रंग म्हणतात का? माझ्या माहितीप्रमाणे ह्याला गुलाबी रंग म्हणत नाही. गुलाबी रंग का तो गुलाबी काढलं, इथं फुल दिसतंय ते गुलाबी आहे. उगीच काहीतरी गुलाबी. नाही, पण देवेंजी, तुम्ही अचानकपणे असं सेम रंगाचं जॅकेट वापरणं किंवा मी निलेशजींना मागं बघायचो, कधी कोट वापरला नव्हता. आता का कोट वापरायला लागला? जरा भारदस्त वाटावं म्हणून वापरायला लागले. संपादक जरा तसंच आहे. सुरुवातीला तुम्ही आमच्या पुढे यायचा, आता काय, आता आम्ही म्हणतो निलेशजींचा मूड जाऊ नये, उगीच आपल्याला झटका बसेल, काहीतरी वाजवी लागेल, असं आम्हाला सांभाळावं लागतं तुम्हाला. तशामुळं आम्हालाही वाटलं की आता साठी ओलांडली, आता जरा जॅकेट घालायला सुरुवात करावी. आणि मला खरं सांगू का, इथं आता तुमचा एसी कमी आहे, परंतु त्या आमच्या सभागृहात अशी थंडी वाजते आणि संख्या कमी झाली. मी सभागृहात जास्तीत जास्त बसणारा मंत्री आहे, हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मला प्रश्न उत्तरं चुकवायला, लक्षवेधी चुकवायला, चर्चा चुकवायला आवडत नाही. कारण लोकांनी आपल्याला निवडून दिलं, ती आपली जबाबदारी आहे. समोरचे लोक आज 4-5 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करतायत, त्यांना उत्तर दिलं गेलं पाहिजे. त्यावेळेस तिथं वास्तविक संख्या कमी झाली की थंडी वाजायला लागली की मी सारखं त्यांना सांगत असतो, नीलमताई आता गेल्या असतील किंवा तुम्ही बंद करा, बंद करा, बंद करा, अशा प्रकारचं असतं. म्हणून ते जॅकेट वापरायला सुरुवात केली. आता जॅकेट वापरायला लागले तर काही हौसे नवसे म्हणले, जरा बरं दिसते, घालत चालू. दादा, थोडंसं शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. थोडं राजकीय, कारण मधल्या काळामध्ये मग ऑब्झर्व्हर असो किंवा काल परवा विवेकमध्ये असो, थेटपणे अशी टीका आली की तुम्ही ज्या पक्षांबरोबर युती केली आहे त्या पक्षांमधल्या लोकांमध्ये संभ्रम आहे आणि त्याचं कारण जे आहे ते मुळात राष्ट्रवादीला बरोबर घेण्यावरून आहे. तर तुम्ही कसं बघता याकडे, या टीकेकडे कसं बघता? मी काही बघत नाही. मी टीकेला काही आपण लक्षच द्यायचं नाही ठरवलं. मी आता मीडियाच्या समोर फक्त विकासाच्या बद्दल बोलणार आणि गरिबी
गरीबमधल्या व्यक्तींना माझी लाडकी बहीण, पिंक ई रिक्षा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, बळीराजा वीज सवलत योजना, ह्या योजनांच्या बद्दल किंवा आमच्या मुलामुलींच्या करता आम्ही जो स्टायपेंड देतोय 10 लाख विद्यार्थिनींना, की त्यांना काही अनुभव यावा, उद्याच्याला त्यांचं चांगलं काम असेल तर तीच कंपनी त्यांना जॉईन करेल, नसेल तर त्यांना पुढं सांगता येईल की मला ह्याचा अनुभव आहे 1 वर्षाचा ह्या कंपनीचा, तर त्यांना तिथं लवकर रोजगार मिळण्याच्या करता मदत होणार आहे. ह्या गोष्टीला मी महत्त्व देणार आहे. आता अनेक पक्षांमध्ये अनेक जण, जेवढ्या व्यक्ती तेवढे त्यांचे वेगवेगळे विचार असू शकतात, मतं असू शकतात. आता सगळ्याच मताला, सगळ्याच विचाराला, ह्यांना आम्ही सल्ले देत बसलं तर त्याच्यातच आपला वेळ जाईल. ज्यांना कुणाला जे म्हणायचं, प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे मत मांडण्याचा, खुशाल मांडा. त्या संदर्भात आम्ही ज्यांच्याशी चर्चा केली त्यांनी त्या चर्चेतनं आम्ही युतीत, आणि मी युतीमध्ये गेलो विकासाच्या करता गेलो. जर मी आज सरकारमध्ये नसतो तर असा अर्थसंकल्प मला देताच आला नसता. माझ्या गरीब महिलांना, मातांना, मुलींना मदत करता आली नसती. माझ्या शेतकऱ्याला मला वीज माफी देता आली नसती. मला माझ्या इंडस्ट्रीच्या सहकाऱ्यांना सांगायचं आहे, त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना सांगायचं आहे, तुम्हाला इतर राज्यांच्या पेक्षा विजेचा दर जास्त असतोय. आता 9,000 मेगावॉट वीज आम्ही सोलरवर करतोय. त्याच्याकरता 45,000 एकर जमीन आपल्या महाराष्ट्रातलीच आपल्याला अवेलेबल झालेली आहे. ती आपण ऊर्जा विभागाला दिलेली आहे. ऊर्जा विभागाने टेंडर काढलीत, मोठे मोठे उद्योगपतींनी ती टेंडर भरलीत. ₹2.80 ते ₹3.20 पर्यंत आपल्याला विजेचा दर आलाय. ॲव्हरेज ₹3. आम्ही ती सगळी वीज शेतकऱ्याला देणार आहे, कारण शेतकऱ्याला दिवसा वीज पाहिजे, त्याला रात्री वीज नकोय. त्याच्यामुळं सोलरची वीज आम्हाला दिवसा मिळणार आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 आम्ही ती त्यांना देणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जी क्रॉस सबसिडी द्यावी लागते, तुमची वीज ₹2, ₹3 जास्त जी मिळती ती आम्हाला कमी करायची. का तर तुम्ही आता विचार करता, अरे कर्नाटकात विजेचा दर कमी, गुजरातमध्ये कमी आहे, मध्य प्रदेशमध्ये कमी आहे, गोव्याला कमी आहे, आजूबाजूची राज्य कमी आहे, महाराष्ट्रात काय जास्त आहे. म्हणून हा सगळा वर्ग आम्हाला, त्याला 30% सबसिडी आहे केंद्राची, आणि हे मोठे मोठे लोकांनी त्याच्यामध्ये कामं पण सुरू केलेली आहेत. ती वीज आम्ही शेतकऱ्याला द्यायला लागलो की ती आम्हाला अतिशय रिझनेबल दरामध्ये परवडेल. कारण आता आम्ही ₹7 वीज शेतकऱ्याला अतिशय सवलतीच्या दरात देतो. त्यावेळेस ₹3 वीज आम्हाला कन्सेशनमध्ये, म्हणजे मुफ्त द्यायची 7.5 पर्यंत. वरची आम्ही काही असेल ते चार्ज करू. अशा प्रकारे उद्याच्याला 1.5 वर्षात मी तुम्हाला सांगतो, आम्ही उद्योग धंद्यांना पण विजेचा दर हा कमीत कमी ₹3 तरी कमी करू, अशा प्रकारचं आमचं धोरण आहे. आम्ही चाललो. अजितदादा, आज तुम्ही कार्यक्रमाला आलात, मुख्यतः मतं मांडलीत आणि तुमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा आहे हे स्पष्ट करण्याचा जो प्रयत्न केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सम्राटजी, तुम्ही काहीच विचारलं नाही. नाही, 1 तास दिला होता. 1 तास काय कमी आहे का? कॉलेजला पाऊण तासात क्लास होतो. ओके ओके, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.